नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। मित्रांनो, आरोग्य सेवकाची आणखी डेट आलेली नाहीये, परंतु नोटिफिकेशन नुसार काही आरोग्याच्या रिलेटेड आणि काही पोषणाच्या रिलेटेड प्रश्न येण्याची शक्यता आहे। तर मी तुमच्यासाठी 2020 मध्ये जी काही ऑफलाईन झालेली पेपर होते आरोग्य सेवकाचे त्याचे पेपर घेऊन येत आहे। आजच्या सेक्शन मध्ये आपण काय मित्रांनो माहित आहे का, आणखी 40 प्रश्न घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये 2020 ला आरोग्य सेवकाला विचारलेले प्रश्न आहेत। याच प्रश्नाच्या संबंधित थोडं वाचून घ्या, कारण जर ते नवीन सिलेबस सोडून जर आरोग्याच्या संबंधित प्रश्न टाकले तर आपल्याला काय आहे हे प्रश्न सॉल्व करता यायला पाहिजे, आपल्याला हे प्रश्न काय आहे डिटेक्ट करता यायला पाहिजे। आता बघा तर सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही नवीन असाल तर YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। येणाऱ्या काळात जसं जमेल आणखी मी लेक्चर तुमच्यासाठी काय घेऊन येईल, पण याचा फायदा तुम्हाला होणार आहे 100%। फक्त प्रश्नांचं विश्लेषण बघा कसं काय करतो आणि काय नाही, आणि ह्याची PDF सायन्स बाय अशोक पवार या टेलिग्राम चॅनलला मी टाकत असतो, तर ते टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून ठेवा, त्याच्यावर तुम्हाला या प्रश्नांची PDF काय आहे भेटून जाईल। आता बघा, वेळ न घालता पुढे जाऊया। पहिला प्रश्न काय आहे? पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, मानवी शरीराचं कोरेला का मानवी शरीरात डॅश डॅश गुणसूत्रे असतात। मी तुम्हाला काय सांगितलं बघा, या प्रश्नाचं उत्तर पहिलं आहे 46। जर त्याने या ठिकाणी किती जोडी असतात असा जर प्रश्न विचारला असता तर उत्तर आला असतं 23, कारण 23 जोड्या असतात, जोडीत असतात गुणसूत्र आणि संख्या 46 असते। मानवाचं जर विचार केलं मानवाचं, तर मला सांगा मेल मध्ये पण मला सांगा 46 गुणसूत्र आहेत आणि फिमेल मध्ये पण 46 गुणसूत्र आहेत। मेल मध्ये 44 गुणसूत्र हे अलिंगी गुणसूत्र म्हणून ओळखलं जातं, आणि शेवटची XY जोडी जी आहे ही लिंगी गुणसूत्राची आहे पुरुषांमध्ये। महिलांमध्ये 44 गुणसूत्र हे अलिंगी आहेत आणि XX मला सांगा हे गुणसूत्र लिंगी गुणसूत्र म्हणून ओळखलं जातं। तर बघा, ही जी जोडी आहे शेवटची ही लिंगी गुणसूत्राची जोडी आहे, सेक्स क्रोमोझोम म्हणतो जो प्रजननात भाग घेतं, आणि हे जी जोडी आहे महिलांमध्ये XX याला आपण लिंगी गुणसूत्र म्हणतो महिलांमधील, यानी काय सेक्स क्रोमोझोम। उरलेले जे 44 आहेत यांना अलिंगी गुणसूत्र म्हणतात, कळलं का? जे महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये अलिंगी गुणसूत्र मला सांगा हे सारखेच असतात, म्हणजे अलिंगी गुणसूत्र महिला आणि पुरुषांमध्ये हे सारखेच असतं, त्यांच्यात कोणताही बदल नसतं। पण लिंगी गुणसूत्र मला सांगा महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये हे वेगळे गुणसूत्र असतात। ह्याच्यापैकी पुरुषामध्ये जो Y गुणसूत्र आहे हा Y गुणसूत्र ठरवत असतो की काय ठरवत असतो, तर हे लिंग ठरवतो मित्रांनो। म्हणजे याचा अर्थ नवीन तयार होणारा बालक हा मेल असणार की फिमेल असणार हे पुरुषामधील Y गुणसूत्र ठरवत असतो। तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर पहिलं आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा। जोडी विचारली असती तर उत्तर काय राहिलं असतं, दुसरं राहिलं असतं। तर याच्यात लिंगी किती आहेत अलिंगी किती आहेत हे समजून घ्या। वेगळं गुणसूत्र कोणामध्ये पुरुषांमध्ये आढळतं, महिलांमध्ये XX लिंग गुणसूत्र आढळतं जो एकसारखा असतो, त्याला होमोझायगस म्हणतात। आता बघा, प्रौढ माणसाच्या शरीरात हिमोग्लोबिनचं प्रमाण प्रति कोरेला का 100 मिली किती असतं असं दिलेलं आहे, परंतु 2020च्या पेपरमध्ये ह्याचं उत्तर दिलेलं आहे 14 ग्रॅम। पण जर तुम्ही 11वीचं NCERT तपासलं तर मेल आणि फिमेल मध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण किती आहे महिला आणि पुरुषांमध्ये, तर पुरुषांमध्ये 13.5 ते 16 काला का जर बघितलं 18 ग्रॅम पर 100 ml 18 ग्रॅम पर 100 ml एवढं काय मित्रांनो माहित आहे का? पुरुषांमध्ये 13 ते 18 कोरेला का, आणि महिलांमध्ये 13.5 ते 16.5 ग्रॅम एवढं असतं हे दिलेलं आहे NCERT मध्ये। जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर तुम्हाला अप्रॉक्सिमेट उत्तर द्यायचं असतो, तर या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे 14 ग्रॅम लागतो। पण जर विचारलं ऑथेंटिक डेटाबेस नुसार तर पुरुषांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण जास्त असतं, स्त्रियांमध्ये काय कमी असतं। आता सर हिमोग्लोबिन हा काय कार्य करतो, हिमोग्लोबिनचं कार्य काय आहे? हिमोग्लोबिनचं कार्य आहे ऑक्सिजनचं काय करणे, वहन करणे। आपल्या शरीरात ऑक्सिजन ऑटोमॅटिक एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जात नाही, तर ऑक्सिजन हा हिमोग्लोबिनच्या खांद्यावर बसतो। बघा कसं वहन होतं ते लक्षात घ्या। सगळ्यात पहिल्यांदा बघा, लाल रक्तपेशी असते, या लाल रक्तपेशीच्या खांद्यावर हिमोग्लोबिन बसवलेलं असतं, आणि हिमोग्लोबिन हा ऑक्सिजनला सोबत घेतो, आणि मला सांगा ऑक्सिजनला सोबत घेऊन काय करतं, वहन होतं। तर ऍक्च्युली रक्तातून लाल रक्तपेशी वहन होते, लाल रक्तपेशीच्या पृष्ठभागावर हिमोग्लोबिन असतं आणि हिमोग्लोबिनच्या पृष्ठभागावर ऑक्सिजन बसलेला असतो। मित्रांनो, जर तुम्ही एक हिमोग्लोबिनच्या रेणूवर ऑक्सिजन बसवलं तर जास्तीत जास्त 4 ऑक्सिजनचे मॉलिक्यूल यानी रेणू बसतात, म्हणजे एका हिमोग्लोबिनच्या रेणूच्या वहनाची क्षमता 4 ऑक्सिजनला वाहून नेणे असते। ही गोष्ट लक्षात राहू द्या। म्हणजे ऑक्सिजन काय आहे,
हिमोग्लोबिन सोबत काय करत असतो, वहन होतो. याच हिमोग्लोबिन मध्ये लोखंड प्रेझेंट असतं, कारण लोखंडापासून हिमोग्लोबिन तयार होतो. हा पण पॉइंट लक्षात राहू द्या. आणि हा लोखंड जेव्हा ऑक्सिजनच्या संपर्कात येतं, म्हणजे ऑक्सिजन आणि लोखंड एकत्र येतात, तेव्हा मला सांगा लाल रंग प्राप्त होतो. मग जर तुम्हाला प्रश्न विचारलं लाल रंग प्राप्त होण्यासाठी, रक्ताला लाल रंग प्राप्त होण्यासाठी कोण कारणीभूत आहे, तर लोखंड कारणीभूत आहे. ही गोष्ट लक्षात राहू द्या. या ठिकाणी हिमोग्लोबिनचं प्रमाण विचारलं होतं, तर पहिलं उत्तर आहे. जर त्यांनी पुरुषात विचारलं तर 13 ते 18 ग्रॅमच्या जवळपास 13.5 ते 16.5 महिलांमध्ये कमी हिमोग्लोबिन असतं. का कमी असतं, कारण महिलांमध्ये फिमेलमध्ये आरबीसीचं प्रमाण कमी आहे. फिमेलमध्ये आरबीसी किती 43 ते 52 लाख पर घन मिमी असते. आणि पुरुषांमध्ये मेलमध्ये लाल रक्तपेशी किती, तर मित्रांनो माहित आहे का, या ठिकाणी जर बघितले 51 ते 58 लाख. कळालं का, 51 ते काय आहे बघा, महिलांमध्ये आरबीसीचं प्रमाण हे 43 ते 52 लाख पर घन मिमी असते. आणि पुरुषांमध्ये जर बघितलं 51 ते 58 लाख पर घन मिमी असते. ज्याच्यात लाल रक्तपेशी कमी त्याच्यात हिमोग्लोबिन कमी असतं. पुरुषात लाल रक्तपेशीचं प्रमाण जास्त असतो म्हणून हिमोग्लोबिनचं प्रमाण पण जास्त असतं. महिलांमध्ये लाल रक्तपेशीचं प्रमाण म्हणून मला सांगा हिमोग्लोबिनचं प्रमाण पण महिलांमध्ये कमी असतं. एक हिमोग्लोबिन 4 ऑक्सिजनला वाहून नेतं. हिमोग्लोबिन लोखंडापासून आणि फॉलिक ऍसिड पासून बनलेलं असतं आणि लोखंडामुळे लाल रंग प्राप्त होत असतो रक्ताला. हे तुम्हाला समजलं असेल. आता बघा रक्तदाब मोजण्यासाठी कोणत्या साधनाचा वापर केला जातो, कॅलरीमीटर. मला सांगा हा ऊर्जेच्या संबंधित असणार आहे, ऊर्जा मोजण्याच्या संबंधित. हे काय रे, मेलोमीटर हे अंतर मोजण्याच्या संबंधित आहे. हे उत्तर आहे. स्पॅग्नोमीटर नावाचा जो काय स्पॅग्नोमीटर, कोरेला का स्पॅग्नोमीटर हे जो आहे हे काय करतं, ब्लड प्रेशर मोजत असतो, रक्तदाब मोजत असतो. ही गोष्ट लक्षात राहू द्या. सर स्पेक्ट्रोमीटर काय करत असतं, तर हे स्पेक्ट्रोमीटर जो आहे, स्पेक्ट्रोमीटर हा काय करत असतो रे, जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे ना मित्रा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे. काय असतं हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, सूर्यापासून निघणारे जे प्रकाशाचे तरंग आहेत, सूर्यापासून निघणारे जे प्रकाशाचे तरंग आहेत त्या तरंगाची तरंग लांबी मोजण्यासाठी, सूर्यातून निघालेल्या प्रकाशाची तरंग लांबी मोजण्यासाठी, वेव्हलेंथ मोजण्यासाठी ज्या इन्स्ट्रुमेंटचा वापर केला जातो त्याला स्पेक्ट्रोमीटर म्हणतो. सूर्यापासून निघणाऱ्या प्रकाश लहरी, चुंबकीय लहरींच्या तरंग लांबी मोजण्यासाठी ज्या इन्स्ट्रुमेंटचा वापर केला जातं त्याला स्पेक्ट्रोमीटर म्हणून ओळखलं जातं. पण या ठिकाणी रक्तदाबाच्या संबंधित विचारलंय तर मला सांगा स्पॅग्नोमीटर नावाचा हा काय इन्स्ट्रुमेंट काय आहे, स्पॅग्नोमॅनोमीटर नावाचा इन्स्ट्रुमेंट वापरला जातो रक्तदाब मोजण्यासाठी, आपलं ब्लड प्रेशर मोजण्यासाठी. म्हणून उत्तर याचं तिसरं आहे. लक्षात राहू द्या. रक्तदाब कशाच्या साहाय्याने मोजलं जातं. अनुवांशिकता कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. व्यवस्थित लक्ष द्या. अनुवांशिकता म्हणजे काय रे, जर बघितलं पॅरेंट कडून, वडिलाकडून मला सांगा मुलाकडे गुणधर्मांचं वहन करणारा घटक त्याला आपण अनुवांशिकता म्हणतो. आणि डीएनएच्या साहाय्याने मला सांगा अनुवांशिकता एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे जात असते. ही गोष्ट लक्षात द्या. डीएनए कळलं का, डीऑक्झी न्यूक्लिक ऍसिड म्हणून ओळखलं जातं. आता डीएनएच्या बाबतीत जर बघितलं ना, या डीएनएचा जो एक तुकडा असतो या तुकड्यालाच जनुक म्हणतात, यालाच आपण जीन म्हणून ओळखत असतो. आणि या जनुकाची संख्या मानवामध्ये 30,000च्या जवळपास असते. तर 30,000 जनुकांची संख्या मानवामध्ये आहे. जनुक म्हणजे डीएनएचा तुकडा असतो, डीएनएचा सेगमेंट असतो मित्रांनो. या डीएनए पासूनच मला सांगा मानवामध्ये गुणसूत्र तयार होतात. गुणसूत्र तयार होतात कोणापासून, या डीएनए पासून. किती गुणसूत्र, 46 गुणसूत्र मानवात डीएनएच्या एकत्रीकरणातून तयार झालेले असतात. आणि हे डीएनए असेल, जनुक असेल, गुणसूत्र हे कुठं असतात माहित आहे का, आपल्या पेशीच्या केंद्रकात असतात. आपल्या पेशीच्या न्यूक्लियस मध्ये हे डीएनए गुणसूत्र वगैरे प्रेझेंट असतात. सर आरएनए काय करतं, आरएनएचं कार्य जर बघितलं तर आरएनए शरीरात प्रथिन निर्मितीसाठी महत्वाची जबाबदारी पूर्ण करत असतो. प्रोटीन सिंथसिस म्हणतो. शरीरात तयार होणारे वेगवेगळ्या प्रकारच्या रसायनामध्ये आरएनएचं खूप महत्वाचा रोल आहे. या आरएनए सोबत प्रथिन निर्मितीसाठी आणखी एक घटक कारणीभूत असतं, त्याला रायबोझोम म्हणतात. रायबोझोम हा पेशीचा अवयव आहे. पेशीचा हा सर्वात लहान अवयव आहे
आणि हा सर्वात लहान पेशीचा अंग काय आहे तर अंगक रायबोझोम, त्यानंतर आरएनए हे मिळून मला सांगा प्रथिनांची निर्मिती करत असतात। आरएनए मध्ये कोणत्याही प्रकारचं अनुवांशिक गुणधर्म नसतो मित्रांनो, तो फक्त डीएनए मध्ये प्रेझेंट असतं। तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल अनुवांशिकता गुणसूत्राद्वारे सूचित होते तर डीएनए द्वारे, आणि गुणसूत्र काय रे डीएनएचं एकत्रित मोठं जाळं त्यालाच आपण गुणसूत्र म्हणत असतो। तर तुम्हाला हा समजला असेल। बघा ही बॅच आहे, ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचे करू शकता, आणखी डेटचं शेड्यूल आलेलं नाहीये। जर तुम्हाला वाटत असेल की तांत्रिकचा अभ्यासक्रम आपलं राहिलेला आहे तर ही बॅच तुम्हाला भेटून जाईल 437 रुपये मध्ये। यासाठी तुम्हाला ARG हा कोड वापरायचा आहे, तुम्हाला डिस्काउंट भेटून जाईल 15% आणि तुम्हाला पेड करावं लागेल 437। कंटेंट सगळं ऍड आहे, सगळे लेक्चर अपलोड केलेले आहेत। तुम्ही बॅच घेऊन 2-4 दिवसात सगळे लेक्चर बघून घ्या आणि एकदा रिव्हिजन करा, 100% तुम्हाला फायदा होईल। बॅच जॉईन करण्यासाठी सायन्स बाय अशोक पवार हे ॲप्लिकेशन प्ले स्टोर वरून जॉईन करा, लिंक खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। काही अडचण असेल, काही विचारायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो। तर चला आता बघा, निर्दोष डोळ्यात प्रतिमा कुठे तयार होते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। तर निर्दोष डोळ्यात मला सांगा प्रतिमा ही दृष्टीपटलावर तयार होते। दृष्टीपटल म्हणजे अशी जागा ज्या ठिकाणी मला सांगा अशी जागा ज्या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला काय प्रतिमा तयार होताना त्या ठिकाणी दिसते। बघा आता या ठिकाणी काय सांगतो व्यवस्थित लक्ष द्या। आपल्या डोळ्यात अशा प्रकारचा भिंग असतो, आपल्या डोळ्यात अशा प्रकारचा भिंग असतो। हा भिंग काय करतं रे प्रकाशाला एकत्र आणण्याचं काम करतो। आता या भिंगाच्या मागे अशा प्रकारे हा दृष्टीपटल असतं आणि दृष्टीपटल ज्याला इंग्रजीतून रेटिना म्हणतात रे मित्रा। बाहेरून येणारा प्रकाश, अशा प्रकारे बाहेरून येणारा प्रकाश जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, अशा प्रकारे दृष्टीपटलावर एकत्र येतात आणि या ठिकाणी आपल्याला प्रतिमा तयार होताना दिसतं। तर दृष्टीपटलावर प्रतिमा तयार होते नेहमी हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। तर याचं उत्तर आहे चौथं। सर दृष्टीपटलाच्या मागे कधी तयार होते? दृष्टीपटलाच्या मागे कधी तयार होते प्रतिमा? जेव्हा दूरदृष्टिता असताना, जेव्हा दूरदृष्टिता नावाचा रोग असतो ज्याला हायपरमेट्रोपिया म्हणतो, हायपरमेट्रोपिया, ज्यामध्ये मला सांगा ज्यामध्ये आपल्याला दूरचं दिसतं परंतु जवळचं दिसत नाही। दूरचं दिसतं, दूरदृष्टितामध्ये दूरचं जर बघितलं दिसतं परंतु जवळचं दिसत नाही, या डिसऑर्डरला आपण दूरदृष्टिता म्हणतो। आणि दूरदृष्टितामध्ये जर बघितलं प्रतिमा दूरदृष्टितामध्ये प्रतिमा आपल्याला दृष्टीपटलाच्या पाठीमागे तयार होताना दिसते। दूरदृष्टिता रोगामध्ये प्रतिमा दृष्टीपटलाच्या पाठीमागे तयार होताना दिसते आणि याच्यामध्ये आपल्याला बहिर्वक्र भिंगाचा वापर करून हा दोष दूर करता येतं, ज्याला कॉन्व्हेक्स लेन्स म्हणतो। जर मला सांगा दृष्टीपटलाच्या अलीकडे प्रतिमा आपल्याला कोणतरी दूरदृष्टिता नाही, निकट दृष्टिता या रोगामध्ये ज्याला आपण मायोपिया म्हणतो, या रोगामध्ये प्रतिमा दृष्टीपटलाच्या अलीकडेच मिळते। कळलं का? दृष्टीपटलाच्या पुढे म्हणजे इथं कुठंतरी मिळते मित्रांनो। कोणामध्ये माहित आहे का? निकट दृष्टितामध्ये। आणि ह्याच्यासाठी आंतरवक्र भिंगाचा वापर केला जातो। मी सरळ फॅक्च्युअल डेटा सांगतो, काय विचारलं जाईल कसं त्यानुसार लक्षात राहू द्या। तर मला सांगायचे प्रतिमा दृष्टीपटलावर मिळते, दृष्टीपटलाच्या पाठीमागे कोणत्या रोगामध्ये प्रतिमा जाते? दूरदृष्टितामध्ये। दृष्टीपटलाच्या पुढे कधी प्रतिमा तयार होते? निकट दृष्टिता रोगामध्ये। निकट दृष्टीसाठी आंतरवक्र भिंग वापरतात, दूरदृष्टीसाठी बहिर्वक्र भिंग वापरलं जातं, हे लक्षात राहू द्या। यानंतर बघा पचन क्रियेत स्टार्चचं रूपांतर डॅश पदार्थात होतं असं विचारलेलं आहे। मित्रांनो माहित आहे का आपल्या शरीरात अन्नाचं पचन केलं जातं। तर अन्नाचं पचन केलं जातं तर कोणकोणते असतात बघा। अन्नाचं पचन सगळ्यात पहिल्यांदा जर बघितलं कर्बोदक यांनी स्टार्चचं पचन केलं जातं। स्टार्चचं पचन करण्यासाठी आपल्या शरीरात अमायलेज किंवा टायलिन नावाचा विकर असतो। टायलिन किंवा त्याचं दुसरं नाव आहे अमायलेज। तर आपल्या शरीरात अमायलेज टायलिन नावाचा विकर स्टार्चचं रूपांतर मला सांगा माल्टोज मध्ये करतं, हे लक्षात राहू द्या। कशामध्ये? माल्टोज मध्ये करतं। यानंतर मला सांगा आपल्या शरीरात असणारा मेद, या मेदाच्या पचनासाठी लायपेज नावाचा हा विकर कारणीभूत असतो, लायपेज रसायन। आणि मेदाचं रूपांतर मला सांगा मेदाम्ल यानी काय रे फॅटी ऍसिड मध्ये होतं। आपल्या शरीरात आणखी एक अन्न पदार्थ आहे ज्याला प्रथिन म्हणत असतो। प्रथिनेच्या पचनासाठी मला सांगा
पेप्सिन नावाचा एक विकर्यानी रसायन कार्य करतं। ह्याच्या व्यतिरिक्त ट्रिप्सिन नावाचा पण एक रसायन कार्य करतं। पेप्सिन आणि ट्रिप्सिन हे प्रथिनेचं रूपांतर अॅमिनो आम्लात करतात, म्हणजे अन्नाचं पचन करतात। या ठिकाणी तुम्हाला विचारलंय स्टार्चचं रूपांतर कोणामध्ये, माल्टोज मध्ये होतं आणि कोण करतं, टायलिन यानी दुसरं नाव त्याचं अमायलेज आहे। जर विचारलं असतं मेदाचं रूपांतर कशात, मेदाम्लात, प्रथिनेचं रूपांतर अॅमिनो आम्लात, कोण करतं कसं करतं हे कळालं का? तर मेदाचं रूपांतर मेदाम्लात लायपेज करतं आणि प्रथिनेचं पचन कोण, पेप्सिन आणि ट्रिप्सिन करत असतं। मग या ठिकाणी बघा तर हे तुमचं उत्तर आहे कोणतं, पहिलं। हे सगळं बघा ह्याच्या रिलेटेड आणखी काही बदलून विचारलं तर यावं म्हणून हे सगळं सांगतोय मित्रांनो। कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग केला जातो, तर कर्करोगावर उपचार करण्यासाठी कोबाल्टचा उपयोग केला जातं, ही गोष्ट लक्षात घ्या। कोबाल्ट हा काय रे, कोबाल्ट कोणतं, 60, कोबाल्ट 60चा वापर केला जातो। ह्याच्यातून मला सांगा, हा किरणोत्सारित मूलद्रव्य आहे। कोबाल्ट 60 हा काय आहे, किरणोत्सारित मूलद्रव्य आहे। किरणोत्सारित मूलद्रव्य म्हणजे कोणतं, रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स, असे मूलद्रव्य ज्याच्यातून काही रेडिएशन्स काय रे बाहेर पडत असतात। आणि या कोबाल्ट मधून गॅमा किरण बाहेर पडतात आणि गॅमा किरण काय करतात रे, कर्करोगाच्या ज्या पेशी असतात, कर्करोग पेशी असतात, या कर्करोग पेशीला नष्ट करण्याचं काम करतात कोण, हे गॅमा किरण, जे कोबाल्ट 60 मधून बाहेर पाडले जातात किंवा तयार केले जातात आणि त्या कर्करोगाच्या पेशीवर मारलं जातं, कारण ती गाठ नष्ट करता येईल म्हणून मित्रांनो। तर हे आहे लोखंडाचं काय असणार आहे, मग उत्तर काय, तिसरं सी आहे। लोखंडाचा रोल कोणामध्ये आहे, लोखंडाचा रोल मला सांगा हिमोग्लोबिनच्या निर्मितीमध्ये आहे, किंवा आपण म्हणू शकतो आरबीसीच्या निर्मितीत मला सांगा काय रे, लोखंडाचा रोल महत्वाचा आहे। जर लोखंडाची कमतरता झाली तर आपल्या शरीरात आपल्याला ॲनिमिया नावाचा रोग होताना दिसतो। तर ॲनिमिया हे लोखंडाच्या कमतरतेमुळे होतं। लोखंडापासून हिमोग्लोबिन तयार होतं, लोखंडापासून लाल रक्तपेशी तयार होतात आणि या लोखंडामुळेच रक्ताला लाल रंग प्राप्त होतो जेव्हा तो ऑक्सिजनच्या संपर्कात येतो तेव्हा मित्रांनो। यानंतर बघा आयोडीन हा काय करतं, आयोडीन जर बघितलं तर थायरॉक्सिन नावाचा जो एक रसायनप्रेरक आहे त्याच्या निर्मितीसाठी महत्वाची भूमिका निभावतं। आणि जर मला सांगा आयोडीन काय करतं, थायरॉक्सिन जो आहे हे तयार करतं। कुठं तयार, कोण तयार करतं, थायरॉक्सिन। थायरॉक्सिनची निर्मिती कंठ ग्रंथी करत असते, जे आपल्या मानेच्या मध्यभागी असतं, ज्याला काय म्हणतो आपण, थायरॉइड ग्लँड म्हणतं। आणि हे थायरॉइड ग्लँड थायरॉक्सिनची निर्मिती आयोडीन पासून करत असतो। आणि जर मला सांगा आयोडीनची कमतरता झाली तर मला सांगा कोणता आजार होतो रे, गॉइटर नावाचा एक आजार निर्माण होतो जर कमतरता झाली। जर प्रेग्नन्सीमध्ये जर मला सांगा गरोदरपणात मला सांगा महिलांमध्ये आयोडीनची कमतरता झाली तर एक आजार निर्माण होतो, त्याला क्रेटिनिझम म्हणतात। क्रेटिनिझम नावाचा आजार हा गरोदरपणामध्ये महिलांमध्ये आयोडीनच्या कमतरतेमुळे निर्माण होतो, ज्यामध्ये बाळांचं पूर्ण वाढ आणि विकास होत नाही, तसेच मातेची जी काही सायकल आहे, काला का पिरियड येण्याची ती सायकल पण विस्कळीत होते। तसेच आयोडीनच्या कमतरतेमुळे गॉइटर नावाचा आजार होतो, ज्यामध्ये कंठग्रंथीचा आकार खूप मोठा वाढून जातो मित्रांनो। गॉइटर मध्ये वजनावर नियंत्रण राहत नाही, हे सगळं आयोडीनच्या कमतरतेमुळे होऊ शकतं। निखेल काय करत असतं, निखेलच्या बाबतीत जर बघितलं मित्रांनो माहित आहे का काय करणार आहे, तर जे काही हार्मोनल संप्रेरकाचं कार्य वाढवतं, संप्रेरक वाढवतं, जे काही आपल्या शरीरात रसायन कार्य करतात त्यांची कार्यशीलता वाढवतो। ह्याच्या सोबतच मला सांगा मेदाचं पचन करण्यासाठी पण निकेलचं खूप महत्वाचा रोल आहे। जो काही आपल्या शरीरात लिपिड आणि मेद आहे त्याच्या विघटनामध्ये पण मला सांगा निकेलचा रोल असतो। कोबाल्टचं कर्करोगाच्या संबंधित आहे, आयोडीन कंठग्रंथीच्या संबंधित आहे, लोखंड लाल रक्तपेशी हिमोग्लोबिनच्या संबंधित आहे। रासायनिक अभिक्रियेचा वेग डॅशमुळे वाढतो, द्रावक, क्षपनक आणि द्रावण अशा प्रकारचं ऑप्शन आहे। ह्याचं उत्तर आहे तिसरं उत्प्रेरक। उत्प्रेरकाला आपण कॅटालिस्ट म्हणत असतो, लक्षात घ्या रे, उत्प्रेरकाला कॅटालिस्ट म्हणतो। कॅटालिस्ट म्हणजे काय रे, असा पदार्थ ज्याच्या केवळ उपस्थितीमुळे वेग वाढतो, म्हणजे केवळ उपस्थितीमुळे मला सांगा वेग वाढतो, त्याला उत्प्रेरक म्हणतात। अभिक्रियेत भाग न घेता त्याच्या उपस्थितीमुळे जर अभिक्रियेचा वेग वाढत असेल तर अशा पदार्थाला कॅटालिस्ट उत्प्रेरक म्हणतात। जसं काही कार्यकर्ते असतात
भांडणात सहभागी होत नाही परंतु भांडणाचा वेग वाढवतात, पाठीमागे थांबून म्हणतात तू मार मी आहे। मग जो असं लावालाव्या करणारा जो कार्यकर्ता आहे, भांडणाचा वेग दूर थांबून वाढवणारा जो कार्यकर्ता आहे त्यालाच आपण उत्प्रेरक म्हणतो, त्याला कॅटलिस्ट म्हणतो। उत्प्रेरकाची एक खासियत आहे, उत्प्रेरक भांडणाला सुरुवात करत नाही, ऑलरेडी चालू असणाऱ्या भांडणाचा वेग वाढवतो। म्हणजे याचा अर्थ उत्प्रेरक अभिक्रियेचा वेग वाढवतं पण अभिक्रिया कधीही सुरू करत नाही, उत्प्रेरक अभिक्रिया सुरू करत नाही। तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, त्यालाच कॅटलिस्ट म्हणतो, त्यालाच आपण उत्प्रेरक म्हणतो, जो अभिक्रियेत भाग न घेता अभिक्रियेचा फक्त वेग वाढवतं, अभिक्रियेत कोणताही बदल करत नाही। नेक्स्ट बघा, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर याचं उत्तर यकृत आहे, यानी काय रे, लिव्हर आहे। आता मला सांगा, लिव्हर ही काय सर्वात मोठी ग्रंथी आहे, काय निर्माण करतं रे? पित्तरस निर्माण करतं। पित्तरस काय करतं? निर्माण करतं। या यकृताला काय म्हणत असतो आपण माहित आहे का? शरीराचं रासायनिक कारखाना म्हणतो। याला काय म्हणतो आपण? शरीराचं रासायनिक कारखाना म्हणून ओळखलं जातं। कोणाला? लिव्हरला, जी सर्वात मोठी पेशी आहे शरीरातील पित्तरसाची निर्मिती करत असते, ही गोष्ट लक्षात राहू द्या। तर अशा प्रकारे मला सांगा, या सोबतच वेगवेगळे रसायन पण मला सांगा याच लिव्हर मध्ये काय आहे, तयार होत असतात। हृदय काय करतं रे? हृदयाचं कार्य जर बघितलं तर हृदयाचं कार्य हे रक्त काय करणे, पंप करणे, हे कोणाचं कार्य आहे? हृदयाचं कार्य आहे। हृदयाचं कार्य रक्त पंप करणे। पाण्याचं मोटरचं कार्य म्हणजे हृदयाचं कार्य आहे। जसं पाण्याचा मोटर हा विहिरीतून पाणी बाहेर काढतं, तसं मला सांगा आपल्या शरीरात रक्ताला एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याची जबाबदारी हृदयाची आहे। मानवी हृदयाला जर बघितलं तर मानवी हृदय 4 कप्प्याचा बनलेला असतो। 4 कप्प्याचं, वरच्या 2 कप्प्यांना अलिंद म्हणतात, खालच्या 2 कप्प्यांना निलय म्हणतो, वेंट्रिकल म्हणतो रे। तर 2 अलिंद आणि 2 निलय असतात। मला सांगा, जर बघितलं ही उजवी बाजू आहे हृदयाची, ही उजवी बाजू असते, ही डावी बाजू असते। उजव्या बाजूला, हृदयाच्या उजव्या बाजूला अशुद्ध रक्त असतं, तर डाव्या बाजूला हृदयाला शुद्ध रक्त असतं। तर 4 कप्पे, वरच्या 2 कप्प्यांना अलिंद म्हणतात, खालच्या 2 कप्प्यांना निलय। उजव्या बाजूच्या अलिंद आणि निलयात अशुद्ध रक्त, डाव्या बाजूला हृदयामध्ये शुद्ध रक्त प्रेझेंट असतो। एवढी गोष्ट लक्षात ठेवा। हृदय फक्त रक्त पंप करत असतो, हृदय रक्ताचं शुद्धीकरण वगैरे काही करत नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात राहू द्या मित्रांनो। यानंतर बघा, नेत्रभंग जेव्हा अपारदर्शक होतो तेव्हा काय निर्माण होतं? तर मित्रांनो माहित आहे का, आपला हा भिंग आहे, आपल्या डोळ्यातला हा भिंग आहे। या भिंगाच्या वरतून मला सांगा एक काय रे, भिंग झाकला जातो, अपारदर्शक आवरण निर्माण होतं, एक थर निर्माण होतं, मासल थर निर्माण होतो, चरबीचा थर निर्माण होतो आणि म्हणून तो अपारदर्शक होऊन जातो भिंग। बाहेरून येणारे प्रकाश भिंगावर पडतच नाही, या कारणामुळे आपल्याला दिसत नाही। या रोगालाच आपण मोतीबिंदू म्हणून ओळखत असतो, ज्यामध्ये भिंगाच्या समोर एक अपारदर्शक पडदा निर्माण होतो। डॉक्टर ऑपरेशन करून तो पडदा काढत असतात, मोतीबिंद म्हणतात या रोगाला। काय म्हणतो आपण? मोतीबिंदू म्हणून ओळखलं जातं। सर रात आंधळेपणा काय आहे? रात आंधळेपणाचा अर्थ बघा, रात आंधळेपणाचा अर्थ काय आहे? तर रात आंधळेपणाचा अर्थ आहे अंधुक प्रकाशामध्ये दिसत नाही। का? रात आंधळेपणा कोणामुळे होतो रे? कोणामुळे? रात आंधळेपणा जीवनसत्व जो ए आहे ना, या जीवनसत्व अ मुळे रात आंधळेपणा होतं। यालाच आपण काय म्हणत असतो रे? कॅरोटीन म्हणून ओळखलं जातं। यालाच आपण काय म्हणतो? कॅरोटीन म्हणत असतो, जो विटामिन ए च्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा होतं। रात आंधळेपणामध्ये अंधुक प्रकाशात आपल्याला वस्तू स्पष्ट दिसत नाही मित्रांनो, त्याला जीवनसत्व विटामिन ए कारणीभूत आहे। काय कारणीभूत असतो माहित आहे का? हा आपला भिंग आणि हा भिंगाचा पाठीमागचा दृष्टीपटल, या दृष्टीपटलावर 2 प्रकारच्या पेशी असतात। कोणत्या? एक असतात कोन पेशी, कालका कोन पेशी, दुसरं असतं जर बघितलं तर दंड पेशी। आणि या कोन पेशी आणि दंड पेशी असतात, जे काय करत असतात रे? अंधुक प्रकाशाला डिटेक्ट करण्याचं काम करतात। आणि कोन पेशी आणि दंड पेशीच्या वाढ आणि विकासामध्ये विटामिन ए चा महत्त्वाचा रोल आहे। म्हणून जर जीवनसत्व अ ची कमतरता झाली तर दृष्टीपटलावर असणाऱ्या कोन पेशी आणि दंड पेशी, कोन सेल आणि रॉड सेलचा विकास होत नाही। या कारणामुळे अंधुक प्रकाशाला डिटेक्ट करता येत नाही। म्हणून मला सांगा, अंधुक प्रकाशामध्ये व्यक्तीला दिसत नाही, यालाच आपण रात आंधळेपणा म्हणून काय आहे? ओळखत असतो। यालाच आपण रात आंधळेपणा म्हणतो मित्रांनो। बघा आता नेक्स्ट प्रश्न,
नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, कळालं तुम्हाला इथं? हे रात आंधळेपणाचा काय ऑप्शन आहे? मोतीबिंदू पण तुम्हाला समजलंय. अंधत्व येणे म्हणजे काय रे? काही न दिसणे, त्याला अंधत्व म्हणतो. माणसाच्या शरीरात किती टक्के पाणी असतं असं या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे. माणसाचं शरीर, मानवाचा जर विचार केला ना भाऊ, मानवाचा जर विचार केला, मानवामध्ये एक तर पुरुष येतं कोरेला का, यानंतर मला सांगा सेकंड येतं महिला आणि यानंतर मला सांगा तिसरं येतं लहान बाळ. जर आपण या तिघांमध्ये द्रवाचं प्रमाण बघितलं तर एकूण शरीराच्या वजनाच्या 65% प्रमाण हा पुरुषांमध्ये द्रवाचं असतं. महिलांमध्ये तोच द्रवाचं प्रमाण 70% असतं आणि लहान बाळांमध्ये द्रवाचं प्रमाण हा किती असतो माहिती आहे का? तर मला सांगा पाण्याचं प्रमाण किती? 90% असतं. हिचं विचारलंय मानवाच्या शरीरामध्ये किती टक्के पाणी असतं, तर याचं परफेक्ट उत्तर आहे मित्रांनो माहिती आहे का? तिसरं 65%. जर महिलांचं विचारलं तर अप्रॉक्सिमेट 70% आणि लहान बाळांच्या शरीरात पाण्याचं प्रमाण, द्रवाचं प्रमाण सर्वात जास्त असतो. म्हणजे मानवी शरीर हा सर्वात जास्त द्रवापासून बनलेला आहे, त्याच्यानंतर मला सांगा स्नायूपासून बनलेला आहे आणि सर्वात कमी प्रमाण मानवी शरीरात वायूचं असणार आहे. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काय रे? तिसरं आहे. बघा, नर मनुष्याची लिंग गुणसूत्रे कोणती? मी तुम्हाला थोड्या वेळाखाली सांगितलं. मानवाचे गुणसूत्र एकूण 46 आहेत. 46 गुणसूत्र मला सांगा पुरुषांमध्ये पण आढळतं आणि स्त्रीमध्ये पण आढळतं. या 46 पैकी मला सांगा पुरुषांमध्ये 40 गुणसूत्र अलिंगी असतात आणि शेवटची जेवढी ही लिंगी गुणसूत्राची असते. आणि महिलांमध्ये जर बघितलं 44 गुणसूत्रे अलिंगी असतात आणि शेवटची 2 गुणसूत्रे हे लिंगी असतात. आता हिचं विचारलंय की नर मनुष्याची, कळलं का रे? म्हणजे नर यानी मेल मध्ये लिंगी गुणसूत्र कोणतं, तर उत्तर असेल XY आणि हाच डिसाइड करत असतो मेल असणार की फिमेल असणार. जर पुरुषाकडून पुढे Y गुणसूत्र गेला तर नवीन जन्माला येणारा हा मुलगा पुरुष असेल आणि जर पुरुषाकडून X गुणसूत्र गेला तर नवीन जन्माला येणारा सजीव ही स्त्री असते. तर अशा प्रकारे पुरुष डिसाइड करतं. याचं उत्तर दुसरं आहे मित्रांनो नराच्या बाबतीत. यानंतर बघा, शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य खालीलपैकी कोण करतं? मला सांगा, मानवाचं मेंदू जर बघितलं ना, ह्याचं उत्तर काय रे? लहान मेंदू. लहान मेंदूलाच आपण काय म्हणतो? सेरेबेलम म्हणून ओळखलं जातं. सेरेबेलम म्हणतो आपण. यालाच आपण अनुमस्तिष्क म्हणतो. अनुमस्तिष्क म्हणून ओळखलं जातं, ज्याला लहान मेंदू म्हणतात. सर मोठा मेंदू कोणाला म्हणतात? मोठा मेंदू मला सांगा प्रमस्तिष्क नावाचा भाग आहे, त्याला मोठा मेंदू म्हणतात, ज्याला इंग्रजीतून सेरेब्रम म्हणत असतो. लक्षात राहू द्या, मेंदूचा सेरेब्रम भागाला मोठा मेंदू म्हणतात, प्रमस्तिष्क. छोट्या मेंदूला सेरेबेलम अनुमस्तिष्क म्हणतो. आणि हा काय करतं रे? आपल्या शरीराचं तोल सांभाळतं. तोल सांभाळणे हे कोणाचं कार्य असेल तर कोणाचं? अनुमस्तिष्काचं आहे. चालणे असेल, पोहणे असेल, बसणे असेल. जसं मी तुमच्या समोर आता या ठिकाणी चालू राहिला तर मला या पूर्ण शरीराचा कंट्रोल चालण्यावर ह्याच्यावर कोण करतं? लहान मेंदू, त्याला सेरेबेलम म्हणतो. पाठीमागच्या बाजूला असतात, ज्याच्यावरतून कवटीचं संरक्षण नसतो. आणि जर याला जर मार लागलं तर मला सांगा माणसाला चक्कर येते, माणसाला उभा राहता येत नाही. कळलं का? मग एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्याला जर बॅक साईडला पाठीमागच्या साईडने जर मारलं तर तो एका मिनिटात बेशुद्ध होऊन पडतं, त्याला उठता येत नाही. का? कारण की छोट्या मेंदूला मार लागलं तर शरीराचा तोल सांभाळणं पॉसिबल होत नाही, पॅरालिसिस सारखी परिस्थिती निर्माण होऊन जाते मित्रांनो. यानंतर जर बघितलं चेतारज्जू काय आहे? स्पॅनल कॉर्ड म्हणतो आपण, स्पॅनल कॉर्ड म्हणत असतो. स्पॅनल कॉर्ड काय आहे रे? तर आपल्या मेंदूला अशा पद्धतीने एक खाली लांब लटकलेला धागा असतो, त्याला स्पॅनल कॉर्ड म्हणून ओळखलं जातं. स्पॅनल कॉर्ड हा एक धागा आहे जो खालून येणाऱ्या संदेशाला वरती मेंदूकडे पाठवण्याचं काम करत असतं. तर लहान मेंदू कळालं, मोठा मेंदू पण तुम्हाला समजलं काय आणि कशा प्रकारे असणार आहे. तर हे आहे. आणि चेतातंतू काय रे? याला स्पॅनल नर्व म्हणून ओळखलं जातं. स्पॅनल नर्व म्हणतो जो शरीरात काय करतं रे? माहिती गोळा करण्याचं काम करतं. स्पॅनल नर्वच्या एकूण 31 जोड्या आहेत, 31 जोड्या. आणि संख्या जर विचारली तर 62 आहे. कोणाच्या? चेतातंतूच्या. चेतातंतूच्या शरीरात 31 जोड्या आहेत, 62 संख्या आहे. मोठा मेंदू प्रमस्तिष्क सेरेब्रमला म्हणतात, जो विचार करणे, बोलणे, ऐकणे, कळलं का? त्यानंतर काय? संभाषण, आठवण करणे, रडणे वगैरे हे सगळं कोण करतं? हे मोठा मेंदू करतं. आणि शरीराचा तोल सांभाळण्याचं काम सेरेबेलम करतं, लहान मेंदू. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर एवढं कळालं. मानवी आरोग्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या
पाण्यामध्ये फ्लोराईडचं प्रमाण किती असतं मला सांगा 1.5 पार्ट्स पर मिलियन म्हणतो आपण याला. पीपीएम म्हणजे काय पार्ट्स पर मिलियन कोरेलका एवढं प्रमाण असतं फ्लोराईडचं. कोणामध्ये रे पाण्यामध्ये. कोरेलका मानवी आरोग्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या पाण्यामध्ये 1.5 पीपीएम एवढं प्रमाण असायला पाहिजे. कशाचं फ्लोराईडचं. तर आपले दात वगैरे मजबूत राहतील. शरीरातील कोणत्या अवयवामध्ये चरबी यानी काय रे मेद साठवलं जातं. आपल्या शरीरात मेद साठवण्यासाठी मेद उती असतात त्याला इंग्रजीतून ॲडिपोज टिश्यू म्हणतो. ॲडिपोज टिश्यू अशा प्रकारे एकदम टिश्यू असतात आणि याच्यामध्ये आपल्या शरीरातील मेद साठवला जातो ही गोष्ट लक्षात राहू द्या. आणि ही मेद शरीरात साठूनच राहतं. या मेद उतीमध्ये साठवलं जातं. कळलं का. लिव्हर काय रे लिव्हर मध्ये मला सांगा ग्लुकोज साठवलं जातं. काय रे ग्लुकोज जो आहे ग्लुकोज हे लिव्हर मध्ये साठवलं जातं. कशाच्या स्वरूपात ग्लायकोजनच्या स्वरूपात अन्न मला सांगा आपल्या लिव्हर मध्ये आपल्या यकृतामध्ये साठवलं जातं. मसल्स मला सांगा स्नायू असतात जे कार्य करण्याचं काम करत असतात. आणि ब्रेन मध्ये जर बघितलं तर हे कॅल्क्युलेशनचा भाग आहे. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे जो पूर्ण शरीराला सांभाळण्याचं काम करतं. तुम्हाला जर विचारलं की अन्न शरीरात कुठं साठवलं जातं तर लिव्हर मध्ये यकृतामध्ये कशाच्या स्वरूपात ग्लायकोजनच्या स्वरूपात. आणि हे अन्न साठवण्यासाठी इन्सुलिन आपल्याला मदत करत असतं मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्हाला शरीरात कोणत्या अवयवामध्ये चरबी साठवली जाते तर उत्तर आहे ॲडिपोज टिश्यू. यालाच मराठीतून मेद उती म्हणतात. मराठीतून मेद उती म्हणतो. हे काय रे त्वचे खाली साठवलं जातं. त्वचे खाली यालाच आपण चरबी येणे म्हणतो. शरीरात चरबी येणे म्हणतो. तर हे साठवलं जातं हे पार्ट आहे. खालीलपैकी कोणते चांगले कोलेस्ट्रॉल आहे. कोलेस्ट्रॉल 2 प्रकारचे असतात रे. आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल 2 प्रकारचे असतात. कोलेस्ट्रॉलला दुसरं नाव काय कोलेस्ट्रॉलला लिपोप्रोटीन पण म्हणतात. कोलेस्ट्रॉल मध्ये कोण रे मेद असतं. मेद 2 प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. एक असतं एलडीएल आणि दुसरं असतं एचडीएल. तर लो डेन्सिटी लिपोप्रोटीन आणि हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन. जर शरीरात मला सांगा एचडीएलचं प्रमाण जर जास्त झालं तर आपलं यकृत काय करतं रे ह्याचं विघटन करतं. म्हणून एचडीएलचं आपल्याला काही प्रॉब्लेम होत नाही. या कारणामुळं एचडीएलचं प्रमाण जास्त झालं तरी आपल्या शरीराला काही दुखापत होत नाही. म्हणून एचडीएल ला गुड कोलेस्ट्रॉल म्हणतात. म्हणून उत्तर काय रे एचडीएल. एलडीएल जो आहे हे रक्तवाहिन्यात साठतं. रक्तवाहिन्यात मला सांगा साठतं आणि काय होतं या कारणामुळे रक्ताच्या वहनाला जर बघितलं तर अडथळा निर्माण करतो हा एलडीएल. आणि रक्ताच्या वहनाला अडथळा निर्माण झाल्यामुळं हार्ट अटॅक निर्माण होतो. हार्ट अटॅक. तर हृदयाचा झटका एलडीएलचं प्रमाण जास्त झाल्यामुळे येतं. कारण तो रक्तवाहिन्यात साचल्यामुळं त्याच्यातून रक्ताचं वहन हृदयाकडे होत नाही आणि हृदयाला रक्ताचा पुरवठा कमी होणे यालाच आपण हार्ट अटॅक म्हणत असतो. हे लक्षात राहू द्या मित्रांनो. म्हणून मला सांगा याचं जर काय असेल तर गुड कोलेस्ट्रॉल चांगले कोलेस्ट्रॉल एचडीएल ला. जर तुम्हाला बॅड कोलेस्ट्रॉल जर विचारलं तर कोण असणार आहे तर एलडीएल असणार आहे ज्याला लो डेन्सिटी म्हणतो. कारण हार्ट अटॅक येण्यासाठी एलडीएल कारणीभूत असतो. एचडीएल कारणीभूत नसतं. उलट एचडीएल पासूनच आपल्याला पित्तरस निर्माण करता येतं. उलट एचडीएल पासूनच मला सांगा आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित राहतं. बॉडी टेम्परेचर समजली पर्यंत. पण एलडीएलचं प्रमाण वाढलं की हार्ट अटॅक येऊ शकतो. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणतं आरोग्य संस्था सर्वात खालच्या स्तराला असते तर उपकेंद्रे असतात बघा. खेडेगावात उपकेंद्रे असतात. तर हे सगळ्यात लोअर लेवलला कार्य करणारे काय आरोग्याच्या संबंधित संस्था आहे तर उपकेंद्रे. याचं उत्तर येईल मित्रांनो. विषाणूपासून होणारा डेंगू हा आजार कोणत्या प्रकारच्या डासापासून प्रसारित होतो असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर डेंगूसाठी एडिस इजिप्ती नावाचं हे डास कारणीभूत आहे जो साचलेल्या पाण्यामध्ये प्रेझेंट असतं. समजलं का एडिस इजिप्तीमुळं. आणि डेंगूमध्ये काय होतं रे डेंगूमध्ये मला सांगा रक्तपटिकांची संख्या कमी होते. प्लेटलेट्स जे आहे या प्लेटलेट्सची संख्या कमी होते. म्हणून मला सांगा रक्तस्त्राव होतो. रक्तस्त्राव शरीरातून इंटरनली ब्लड काय रे बाहेर पडतं. या कारणामुळे पेशंटचं जीव जाण्याची शक्यता आहे. म्हणून रक्त चढवतात म्हणजे काय रक्तातील प्लेटलेट्स चढवत असतात त्या पेशंटला. याच्यानंतर मला सांगा अॅनाफिलस जी डास आहे ही मलेरियासाठी कारणीभूत आहे. मलेरियासाठी मला सांगा अॅनाफिलस डास ही मलेरियासाठी कारणीभूत आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता बघा क्युलेक्स जो आहे हा हत्ती रोगासाठी कारणीभूत आहे.
कारण क्युलेक्स मध्ये फायलेरिया नावाचा हा रिंगवर्म याने काय गोलकर्मी प्रेझेंट असतं, या कारणामुळे हत्ती रोग होतो, पाय एकदम सुजून मोठा होतो हत्तीच्या पायासारखं, म्हणून त्याला हत्ती रोग म्हणत असतो, त्याला क्युलेक्स या डासापासून होतं, ही गोष्ट लक्षात राहू द्या। तर याच्यावर प्रश्न विचारणार बरं, डासाच्या बाबतीत कोणत्या डासामुळे कोणता रोग होतो। कायमस्वरूपी कुटुंब नियोजन पद्धतीमध्ये कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो, तांबीचा वापर नाही होत, तांबी ही टेम्पररी आहे, तांबी ही पद्धत वापरल्यानंतर सुद्धा पण मला सांगा प्रेग्नन्सी होऊ शकते। तर या ठिकाणी कायमस्वरूपी जर बघितलं तर पुरुष नसबंदी नंतर मला सांगा काय रे मित्रांनो, माहिती आहे कुटुंब नियोजनाचं काय आहे, ही कायमस्वरूपी पद्धत आहे, बाकी कोणतीही कायमस्वरूपी पद्धत नाहीये। गर्भनिरोधक गोळ्या असेल, निरोध असेल किंवा मला सांगा तांबी, ह्याच्यामध्ये कन्फर्म नाही सांगता येत की कुटुंब नियोजन म्हणजे प्रेग्नन्सी होणार नाही, परंतु पुरुष नसबंदीच्या नंतर काय आहे पॉसिबल नाहीये, म्हणून ती कायमस्वरूपी पद्धत आहे। जागतिक आरोग्य दिन कोणत्या तारखेस साजरा केला जातो, 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो। हे डेट्स वगैरे लक्षात ठेवा रे, कोणत्या तारखेला काय काय केलं साजरा केलं जातं। साधारण जननदर काढण्याचे सूत्र कोणते, जननदर कसं काढणार रे, जननदर काढण्यासाठी एकूण जिवंत कळाला का जन्म किती झाले आणि त्याच्या भागिले मध्यम वर्षीय लोक किती आहेत, जे यंग लोक किती आहेत गुणिले 1000, या सूत्राद्वारे मला सांगा काय काढतात, जन्मदर काढलं जातं। महाराष्ट्राचा जन्मदर असेल, वेगवेगळ्या जिल्ह्याचा जन्मदर असेल, जन्मदर असेल तो या सूत्राद्वारे काढलं जातं। एकूण जिवंत जन्मबाळ किती आहेत आणि त्यानंतर भागिले मध्यम वर्षीय काळाला का वय जे आहेत ते लोक किती आणि गुणिले 1000, या पद्धतीने काढलं जातं। त्वचेला काळा रंग कोणामुळे प्राप्त होतो, तर त्वचेला काळा रंग प्राप्त होण्यासाठी मला सांगा मेलॅनिन, मेलॅनिनमुळे त्वचेला काळा रंग प्राप्त होतो। बघा जर प्युअर मेलॅनिन असेल ना भाऊ, जर प्युअर मेलॅनिन असेल तर प्युअर काळा रंग प्राप्त होतो, प्युअर काळा रंग प्राप्त होतो त्वचेला। जर मला सांगा याच मेलॅनिनमध्ये जर लोखंड मिसळलेला असेल तर त्यावेळेस मला सांगा केसांना यांना तांबडा रंग प्राप्त होतो। बघा काही लोकांचे केस तांबडे असतात। जर मला सांगा याच मेलॅनिनमध्ये जर गंधक मिसळलेला असेल सल्फर, तेव्हा मला सांगा केसांना किंवा त्वचेला पांढरा रंग प्राप्त होतो। तर प्युअर मेलॅनिनमुळे काळा रंग, मेलॅनिनमुळे गंधक मिक्स झालेला असेल तर तांबडा, आणि गंधक मिक्स झालेला असेल तर मला सांगा पांढरा रंग काय आहे प्राप्त होतो। तर हे मेलॅनिन आहे आणि या मेलॅनिनवर कोण कंट्रोल करतं माहित आहे का, ह्याच्यावर कंट्रोल कोण ठेवतं, ह्याच्यावर कंट्रोल ठेवणारं मला सांगा कोण असते, आपली पियूषिका ग्रंथी असते। पियूषिका ग्रंथीमधून मला सांगा MTH नावाचा एक रसायन तयार होतो आणि हा रसायनच मेलॅनिनच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवतो, त्यानुसार मला सांगा त्वचेला काळा रंग, तांबडा किंवा पांढरा रंग किंवा केसांना प्राप्त होत असतो। हे आहे अनॅस्थीसिया काय आहे, तर मला सांगा भूल देण्यासाठी वापरतात। समजा एखाद्या भागाचं ऑपरेशन करायचं, हात असेल पाय असेल आणि त्या भागात मला सांगा अनेस्थीसिया करावं लागतं, अनेस्थीसिया करावं लागतं का, कारण त्याचं फील मला सांगा जो पेन आहे ना तो त्रास मला सांगा आपल्याला जाणवत नाही, तर हे कोण काय वापरलं जातं, अनेस्थीसिया वापरलं जातं, ज्यामध्ये काय आपल्याला त्रास सहन होतो, त्रास जाणवत नाही, कारण रक्तस्राव होत असेल कट केलेला असेल तर। यानंतर पेनिसिलिन काय आहे रे, ही अँटीबायोटिक आहे, कळलं का, जगातील पहिली अँटीबायोटिक जर कोणती तयार केली असेल तर पेनिसिलिन या कवकापासून तयार केलेली आहे पेनिसिलियम। तर ही अँटीबायोटिक औषध आहे, प्रतिजैविक म्हणतो। तर या ठिकाणी हे उत्तर काय मेलॅनिन आहे, हे लक्षात राहू द्या। कॅल्शियमची मानवी शरीरात गरज काय असते मित्रांनो माहित आहे का, कॅल्शियम आपले जर हाड बघितलं ना बोन, या बोन मध्ये हाडांमध्ये 92% कॅल्शियम असतं, म्हणजे आपले हाड हे कॅल्शियम पासूनच बनलेले असतात। जर कमतरता झाली कॅल्शियमची तर मला सांगा काय होतं रे, हाड जे आहे ठिसूळ बनतात, या कारणामुळे मला सांगा हाड लवकर तुटतात, कळलं का रे, काय म्हणतो आपण त्याला, लवकर तुटत असतात, लवकर जुटत नाही, हे याच्यामध्ये आढळतं। तसेच हा कॅल्शियम काय करतं रे, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका निभावतं। जर कॅल्शियमची कमतरता झाली तर रक्त गोठण्याची प्रक्रिया विस्कळीत होते। कॅल्शियम सोबतच विटामिन के जो आहे हे पण रक्त गोठण्यासाठी काय करत असतं, मदत करत असतो, ही गोष्ट लक्षात राहू द्या मित्रांनो। तर या ठिकाणी बघा हाडे आणि दात यांच्या निर्मितीमध्ये कॅल्शियमचा रोल महत्वाचा आहे, रक्त गोठण्यासाठी पण कॅल्शियमचा रोल महत्वाचा आहे, म्हणून मला सांगा उत्तर ए आणि बी बरोबर आहे। कॅल्शियमची पातळी सांभाळण्यासाठी बघा, कॅल्शियमची पातळी सांभाळण्यासाठी विटामिन डी हा कार्य करत असतो।
जीवनसत्व ड पण हा कॅल्शियमची पातळी हँडल करत असतो मित्रांनो। ह्याच्या व्यतिरिक्त मला सांगा कॅल्शियमचं प्रमाण सांभाळण्यासाठी थायरॉइड ग्लँड मदत करत असते, कंठग्रंथी तसेच पॅराथायरॉइड ग्लँड असतात ते पण मला सांगा शरीरात कॅल्शियमचं प्रमाण नियंत्रित ठेवत असतात। आणि अशा प्रकारे हाडांच्या दातांच्या वाढ आणि विकासासाठी कॅल्शियम गरजेचं आहे, कारण हाडांना तोडलो तर 92% त्याच्यात कॅल्शियमच आढळतं आणि रक्त गोठण्यासाठी पण कॅल्शियमची महत्वाची जबाबदारी असते। म्हणून उत्तर काय रे दोन्ही आहे। राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था मुख्यालय कुठे आहे? पुणे येथे HIV आणि एड्सचं काय आहे मित्रांनो माहिती आहे का? संशोधन संस्थेचे मुख्यालय आहे, तर हे कळणं गरजेचं आहे। आता बघा APF तीव्र अर्धांगवायू आणि पोलिओ म्हणजे अपंगत्व सुरुवात झाल्यावर किती दिवसात आरोग्य कार्यकर्त्याने 24 तासांच्या अंतराने 2 नमुने गोळा करावे लागतात? तर पोलिओ झाल्यानंतर मला सांगा पॅरालिसिस सारखी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर 14 दिवसाच्या काळाला का 14 दिवस झाल्यावर 24 तासाने मला सांगा काय करावं लागेल रे? तर नमुने गोळा करावं लागतं त्या पेशंटचं, तेव्हा त्याच्यावर काय आहे ट्रीटमेंट पुढे करता येईल। तर उत्तर काय 14 दिवसाच्या नंतर, हे लक्षात राहू द्या। कर्करोगात पेशीचं विभाजन कोणत्या पद्धतीने होते? आता लक्षात घ्या कर्करोग म्हणजे काय रे? कर्करोग म्हणजे काय बघा, आपल्या शरीरातील एखादी ही पेशी आहे आणि या पेशीच्या विभाजनातून 2 पेशी निर्माण करायचे। नियमानुसार किती निर्माण करायचंय? नियमानुसार मला सांगा किती? 2 पेशी निर्माण करायचे। परंतु जेव्हा एखादी पेशी मला सांगा विभाजन करून असंख्य प्रमाणात पेशी अनियंत्रित प्रमाणात नवीन पेशीची निर्मिती करायला लागल, तेव्हा या पेशींनाच आपण कर्करोगाच्या पेशी म्हणतो। आपल्या शरीरातील अशा पेशी जे अनियंत्रितपणे असंख्य प्रमाणात नवीन पेशी निर्माण करायला लागल्या तर याला अनियंत्रित पेशी म्हणतात। मग अशा प्रकारे यालाच आपण कर्करोग म्हणतो। तर जेव्हा अनियंत्रितपणे पेशीचं विभाजन घडतं तेव्हा त्या पेशीला कर्करोगाच्या पेशी म्हणून ओळखल्या जातात। सर काय होतं अनियंत्रित वाढल्यामुळं? मला एक सांग भाऊ, तुझ्या घरामध्ये 5 माणसं आहेत, त्याच ठिकाणी त्याच घरामध्ये 50,000 माणसं झाले तर तुम्ही कोंबून एकमेकाला मारून टाकताल ना। मग जेव्हा कर्करोगाच्या पेशी लिमिटपेक्षा जास्त वाढतात तेव्हा ते आपल्याच पेशीला चांगल्या पेशीला टार्गेट करायला लागतात आणि याच कारणामुळे या कर्करोगाच्या पेशी मारण्यासाठी कोबाल्ट 60 या काय किरणोत्सर्जित मूलद्रव्याचा वापर केला जातो। म्हणून उत्तर याचं काय रे? चौथा आहे अनियंत्रित वाढ होते। किडनी स्टोन कोणामुळे होतं? तर कॅल्शियम ऑक्झलेटमुळे होतं। कॅल्शियम ऑक्झलेट या क्षारचे खडे तयार होतात, याला किडनी स्टोन म्हणत असतो। किडनी स्टोन मला सांगा अशा प्रकारे किडनीमध्ये पण असतं किंवा किडनीतून बाहेर निघणाऱ्या मूत्रवाहिनीमध्ये पण आपल्याला आढळताना दिसतं। तर अशा प्रकारे कॅल्शियम ऑक्झलेट पासून किडनी स्टोन तयार होतो। यानंतर मानवी आरोग्यासाठी योग्य असणाऱ्या हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती? तर मला सांगा हवेमध्ये जर बघितलं तर मला सांगा ऑक्सिजनचं प्रमाण 20 पॉइंट किती रे? 96% म्हटलं जातं। कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 0.04% म्हटलं जातं किंवा 3% आणि नायट्रोजनचं प्रमाण 79%। तर या ठिकाणी विचारलंय कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 0.3% असतं आपण हवा घेत असताना, कळलं का रे? हा 79.19% काय असतं? नायट्रोजन असतं आणि हा काय ऑक्सिजन असतं घेत असताना। हवा काय घेताना एवढा प्रॉब्लेम असतो। बाहेर फेकलं, बाहेर जर फेकत असेल हवा जो बाहेर फेकतो त्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 4.4% असतं, नायट्रोजनचं प्रमाण 79% असतं आणि ऑक्सिजनचं प्रमाण 16.4% असतं। कधी? हवा बाहेर फेकली तर। आतमध्ये घेतली तर हे प्रमाण असतं। इथं विचारलंय मानवी आरोग्यासाठी योग्य असणाऱ्या हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती? हे आहे। बाहेर फेकताना विचारलं तर हे लक्षात ठेवा, आतमध्ये घेताना विचारलं तर हे प्रमाण लक्षात ठेवा। बघा बाळाला प्राथमिक लसीकरण किती वयापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे? कंपल्सरी 1 वर्षाच्या आत जे प्रायमरी वॅक्सिनेशनचे कोर्स असतात, कळलं का? जन्मल्याच्या वेळेस असतात काही, त्यानंतर 1 महिन्याने, 3 महिन्याने, 6 महिन्याने, 9 महिन्याने आणि मित्रांनो 12 महिन्याने। तर अशापर्यंत जो काही प्राथमिक लसीकरणाचा कोर्स आहे तो 1 वर्षाच्या आत पूर्ण होणं गरजेचं आहे। म्हणून उत्तर याचं काय रे? दुसरं आहे। बेशुद्ध रुग्णांची कळलं का डोक्याची पातळी पायापेक्षा डॅडॅस असायला पाहिजे। म्हणजे याचा अर्थ काय रे? बेशुद्ध रुग्णांची डोक्याची पातळी पायापेक्षा काय कशी असायला पाहिजे? वर असायला पाहिजे। म्हणजे अशा प्रकारे बेशुद्ध रुग्णाला झोपवा, कळलं का? तर काय आहे? डोकं थोडी वर असायला पाहिजे, पाय थोडी खाली असायला पाहिजे जर पेशंट बेशुद्ध असेल तर। म्हणून मला सांगा असं बसून झोपवतात बेशुद्ध पेशंटला तर मला वर नाही रे खाली असायला पाहिजे, सॉरी कारण रक्ताचा फ्लो व्हायला तर काय उत्तर काय? खाली असायला पाहिजे। म्हणजे अशा प्रकारे म्हणजे काय रे? म्हणजे डोकं खाली असायला पाहिजे, पाय थोडी वरती असायला पाहिजे।
पायापेक्षा खाली असायला पाहिजे डोके, तर मला सांगा बेशुद्ध रुग्णाची. यानंतर उच्च रक्तदाब सर्वसाधारणपणे किती रक्तदाबापेक्षा जास्त असतो, त्याला हायपर टेन्शन म्हणतात. उत्तर काय 160 भागिले खाली 95, याला हायपर टेन्शन म्हणून ओळखलं जातं. हायपर टेन्शन म्हणतो. हायपोटेन्शन हे आहे रे, जेव्हा वरचं रक्तदाब 100 आणि खालचं 60 असेल तर त्याला हायपोटेन्शन म्हणतो आपण. कमी रक्तदाब हायपोटेन्शन म्हणून ओळखलं जातं, कमी रक्तदाब. सर काय असतं, नॉर्मल किती असतं, एखाद्या पेशंटचं नॉर्मल रक्तदाब किती, वरचा 120 असेल, खाली जर 80 असेल तर हेल्दी लोकांचं रक्तदाब आहे, एकदम ओके आहे. वरचा 120 पाहिजे, खालचा 180 पाहिजे. 120 म्हणजे काय रे, याला आपण सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणतात. सिस्टोलिक ब्लड प्रेशरला 120 म्हणतो आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशरला आपण काय रे 80 म्हणतो. जर हे सोडून एखाद्यामध्ये कमी झालं अशा प्रकारे 100 भागिले 60 तर त्याला हायपोटेन्शन म्हणतो, कमी रक्तदाब. आणि उच्च रक्तदाब 160 भागिले 90 किंवा 95च्या वर असेल तर त्याला आपण हायपरटेन्शन म्हणतो. हायपरटेन्शन मध्ये मला सांगा हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते, हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते, कळलं का. त्यानंतर मला सांगा ब्रेन डॅमेज होण्याची शक्यता आहे, किडनी डॅमेज होण्याची शक्यता आहे, ब्रेन स्ट्रोक, त्यानंतर किडनी डॅमेज होते किंवा हार्ट अटॅक येतं हायपरटेन्शन मध्ये. हायपोटेन्शन मध्ये काय रे, बॉडी कार्य करणं कमी करतं, स्लो करतं. तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल काय असणार आहे. सिकल सेल हा आजार कशाच्या संबंधित आहे, तर सिकल सेल आजार हा लाल रक्तपेशीच्या संबंधित आहे मित्रांनो. सिकल सेल आजारामध्ये काय रे, सिकल सेल आजारामध्ये जो लाल रक्तपेशीचा आकार, ओरिजिनल आकार कसा असतो माहित आहे का, द्विअंतर्वक्र आकार असतो. द्विअंतर्वक्र म्हणजे काय रे, दोन्ही बाजू आतमध्ये दबलेल्या, चेंडूला दाबल्यानंतर जसं दोन्ही बाजू आतमध्ये दबतात ना, त्या प्रकारे ओरिजिनल लाल रक्तपेशीचा आकार असतं. पण सिकल सेल ॲनिमियामध्ये, सिकल सेल काला का, सिकल सेल ॲनिमियामध्ये आरबीसीचा आकार बदलतं आणि आरबीसीचा आकार अशा प्रकारे विळ्यासारखा होतो मित्रांनो. अशा प्रकारे विळ्यासारखा जर लाल रक्तपेशीचा आकार झाला तर त्याला काय म्हणत असतो आपण, सिकल सेल ॲनिमिया म्हणून ओळखलं जातं, विळ्यासारखं. सर पांढऱ्या रक्तपेशीचा काय आहे, त्याला ल्युकेमिया म्हणतो आपण, कळलं का रे. रक्ताचा कॅन्सर, मेंदूच्या रिलेटेड, हृदयाच्या रिलेटेड काय आहे, हृदयाच्या रिलेटेड हार्ट अटॅक वगैरे. तर अशा प्रकारे सिकल सेल ॲनिमियामध्ये विळ्यासारखा होतो. कोणामुळे होतं माहित आहे का, सिकल सेल ॲनिमिया अमिनो आम्लामुळे होतं. अमिनो आम्ल आपसात जागा बदलतात, अमिनो आम्लाची गडबड होऊन जाते म्हणून होतं. आणि सिकल सेल ॲनिमिया हा जनुकीय आजार पण असतं, आई वडिलांकडून पण पुढे पास होऊ शकतो, ज्यामध्ये काय आहे, लाल रक्तपेशीचा आकार बदललेला असतो मित्रांनो. क्षयरोगाचे निदान अचूकपणे करण्यासाठी कोणती पद्धत सर्वात योग्य आहे, तर क्षयरोग म्हणजे काय रे, टीबी. आणि टीबी मला सांगा ह्याचे जे काही कारणीभूत असणारे घटक आहेत, कळलं का, ते लाळेमध्ये असतात, लाळेमध्ये असतात. म्हणून मला सांगा थुंकीची सूक्ष्म जंतूसाठी काय तपासणी करणे, ह्याच्याद्वारे मला सांगा आपल्याला टीबीचं काय अनालिसिस कळतं. टीबी साठी मला सांगा बीसीजीची लस वापरली जाते. आणि मला सांगा हे काय, भारताने वेगवेगळे प्रोग्राम पण चालू केलेले आहेत. आता बघा हे दुसरं आहे 33. सर्वसाधारणपणे किती लोकसंख्येमागे एक अंगणवाडी केंद्र असतं, 1500 लोकसंख्येमागे एक अंगणवाडीचं केंद्र असतं. बघा ह्या पुस्तकाचे पुस्तक संपले होते, आज ह्याची न्यू प्रिंट आलेली आहे, म्हणजे नवीन प्रिंट केलेली आहे. नांदेडला वेगवेगळ्या बुक स्टॉलला उपलब्ध आहे, और संभाजीनगरला, कळालं का रे, संभाजीनगरला पण उपलब्ध आहे, लातूरला पण उपलब्ध आहे आणि महाराष्ट्रातील अन्य ठिकाणी पण आजपासून उपलब्ध झालेला आहे. मध्यंतरी काही लोकांना पुस्तक भेटलं नाही कारण प्रिंट संपलं होतं, डबल प्रिंट करून घेतलेले आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक पाहिजे आवर्जून त्या ठिकाणी बुक स्टॉलला विचारा, काही अडचण असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा. पण नवीन अभ्यासक्रमानुसार 16 टॉपिक सगळे कव्हर केलेले आहेत. बॅच बघून जर पुस्तक वाचलं तर चांगल्यापैकी सगळं कव्हर होऊन जाईल मित्रांनो. तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा, मी डिस्ट्रीब्युटरचा नंबर पाठवून देईल तुम्हाला. जरी तिथं भेटलं नाही तर तुम्हाला ऑनलाईन घरपोच हा पुस्तक पाठवून दिलं जाईल. ह्याची किंमत मला सांगा 160 पर्यंत असेल, बुक स्टॉलवर 130 किंवा 140 रुपयाला तुम्हाला दिलं जाईल मित्रांनो. जास्त काही किंमत नाहीये, एकदम व्यवस्थित पुस्तक आहे. बघा भूल देण्यासाठी यापैकी कशाचा वापर होतो, नायट्रस ऑक्साईडचा पण भूल देण्यासाठी वापर केला जातो. ह्याच्या सोबतच भूल देण्यासाठी इथरचा वापर केला जातो. इथर
कळलं का? आणि पहिले भूल देण्यासाठी मला सांगा क्लोरोफॉर्मचा वापर केला जात होतं, क्लोरोफॉर्म. परंतु मला सांगा क्लोरोफॉर्म जर हवेच्या संपर्कात आलं तर एक विषारी वायू तयार करत होतं, ज्याला फॉस्झिन म्हणत होतो. म्हणून क्लोरोफॉर्मचा वापर भूल देण्यासाठी सध्या केला जात नाही. सध्या इथर आणि मला सांगा नायट्रस ऑक्साईडचा वापर केला जातो. म्हणून उत्तर काय रे? पहिला आहे. पण इथरचं पण वापर केला जातो. भूल कशासाठी द्यायचं? ऑपरेशन करताना पेशंटला त्रास होऊ नये म्हणून. नाहीतर भाऊ माहित आहे का, डॉक्टरने हात कापायला सुरुवात केलं, तुला त्रास व्हायला लागला, तू डॉक्टरचाच हात कापून बाहेर निघून येशील ना. यासाठी भूल द्यावं लागतं. आणि भूल देणारे एक्सपर्ट असतात, कोणालाही देता येत नाही भाऊ. नाहीतर क्लोरोफॉर्मची बॉटल स्वतःच पिऊन घेशील. अन्न बिघडण्यातील महत्त्वपूर्ण घटक कोणता आहे? अन्न खराब होण्यासाठी सूक्ष्मजीवाच कारणीभूत असतात. सूक्ष्मजीव जे असतात ना, जसं जीवाणू वगैरे, हे अन्न बिघडण्यासाठी कारणीभूत आहे. क्लॉस्ट्रिडियम नावाचा एक जीवाणू आहे. हा क्लॉस्ट्रिडियम जीवाणू अन्नात विष तयार करतं, म्हणून तो अन्न खराब होतो, अन्न नाशत असतो. तर सूक्ष्मजीव हे अन्न बिघडासाठी काय आहे? कारणीभूत आहे. सूक्ष्मजीवांची संख्या वाढली म्हणजे अन्न बिघडलं समजायचं, अन्न खराब म्हणत होतो, तर त्याला कारणीभूत ते आहे. मानवी हृदयाला एकूण किती कप्पे आहेत? मी तुम्हाला सांगितलं 4 कप्पे. कोणकोणते कप्पे आहेत बघा, कोणकोणते? अशा प्रकारे मानवी हृदयाचे काय रे? 4 कप्पे आहेत, लक्षात राहू द्या. पहिल्या 2 कप्प्यांना आपण अलिंद म्हणत असतो, याला आपण अलिंद म्हणतो, इंग्रजीतून त्याला ॲट्रियम म्हणतात. खालच्या 2 कप्प्यांना आपण निलय म्हणत असतो, निलय. खालच्या 2 कप्प्यांना आपण निलय म्हणतो. या 4 पैकी मला सांगा हा सर्वात मोठा कप्पा आहे. सर्वात मोठा कप्पा कोणता कप्पा आहे? कोणता कप्पा आहे? तर याला डावा निलय म्हणतो. डावा निलय हा सर्वात मोठा कप्पा आहे. हा डावा अलिंद आहे, डावा अलिंद आहे. हा उजवा अलिंद आहे, हे उजवा निलय आहे. तर मित्रांनो माहित आहे का, उजव्या बाजूला जर बघितलं तर सगळं अशुद्ध रक्त भरलेलं असतो हृदयाच्या, आणि डाव्या बाजूला सर्व शुद्ध रक्त भरलेला असतो. आणि या डावा निलयातूनच रक्त शरीरभर पाठवलं जातं, म्हणून तो सर्वात मोठा कप्पा आहे. त्याच्या भित्तिका पण सर्वात काय रे? जाड आहेत. अशा प्रकारे उत्तर काय? 4. ह्याच्या व्यतिरिक्त बघा, जेवढे काही सस्तन प्राणी आहेत, लक्षात घ्या रे भाऊ, हे पॉइंट IMP विचारू शकतात. जेवढे काही मासे आहेत ना, मासे ज्याला पायसेस म्हणतात, पायसेस मध्ये जर तुम्ही हृदयाचे कप्पे घेतले, हृदयाचे कप्पे, तर किती कप्पे असतात? पायसेस मध्ये 2 असतात, 2च कप्पे असतात माशाच्या हृदयात. यानंतर बघा, जेवढे काही उभयचर असतात, एम्फिबियन, जेवढे काही सरपटणारे असतात, या सगळ्यांमध्ये हृदयाचे 3च कप्पे असतात. आणि यानंतर तिसरं, जेवढे काही पक्षी आहेत, जेवढे काही सस्तन प्राणी आहेत, यांच्यामध्ये हृदयाचे 4 कप्पे असतात. हे लक्षात राहू द्या. तर हे विचारू शकतात, 2 कप्पे कोणामध्ये, 3 कप्पे हृदयाचे कोणामध्ये, आणि 4 कप्पे कोणामध्ये, हे लक्षात राहू द्या. जन्म नोंदणी ही जन्मानंतर 10 दिवसाच्या आत करणे कायद्याने बंधनकारक आहे. 21 दिवसाच्या आत करणं गरजेचं आहे. जन्म नोंदणी हे बंधनकारक आहे 21 दिवसाच्या आतमध्ये. PCPNDT कायदा हा डॅडॅशच्या संबंधित आहे. स्त्री पुरुष लिंग गुणोत्तराच्या संबंधित आहे. स्त्री भ्रूण हत्या जास्त होत असल्यामुळं लिंग गुणोत्तरात तफावत निर्माण झाली, म्हणून हा कायदा मित्रांनो माहित आहे का 1994 ला अमेंडमेंट करण्यात आलं. त्यानंतर मला सांगा इम्प्लिमेंटेशन जर बघितलं तर ह्याची सुरुवात कधी 2003 पासून झाली. काल का या कायद्यानुसार मला सांगा तपासणी वगैरे याच्यावर बंदी आहे. नाहीतर काय, महिलांचं प्रमाण कमी होत होतं, पुरुषांचं प्रमाण वाढत होतं, लिंग गुणोत्तरामध्ये काय विषमता आढळत होती, म्हणून हा कायदा लागू झाला. 2011 नंतर एकदम स्ट्रिक्टली ह्याचं इम्प्लिमेंटेशन पुन्हा चालू झालेलं आहे या कायद्याचं. तर हे लक्षात राहू द्या कशाच्या संबंधित आहे, तर स्त्री पुरुष लिंग गुणोत्तराच्या संबंधित आहे. महाराष्ट्रात डॅडॅश येथे हत्तीपाय रोग संशोधन केंद्र आहे, वर्धा येथे आहे. हत्ती रोग कोणामुळे रे, तर फायलेरिया नावाचा या गोलकृमीमुळे होतं, आणि क्युलेक्स नावाची जी काही मित्रांनो माहित आहे का ही आहे डास, त्याच्यामुळे हत्ती रोग होतो. ही गोष्ट लक्षात राहू द्या. या सर्व प्रश्नांची PDF मी तुम्हाला आपल्या सायन्स बाय अशोक पवार या टेलिग्राम चॅनलवर टाकून देतो. विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर बघितल्यानंतर याची प्रिंट काढून ठेवा, विश्लेषण व्यवस्थित लिहून घ्या. येणाऱ्या काळात जो पेपर होणार आहे आरोग्य सेवकाचा, त्याच्यामध्ये आरोग्याचे रिलेटेड प्रश्न विचारलं तर हे तुम्हाला विचारलं जाईल. चालतं. आणखी मी उद्या एक नवीन लेक्चर घेऊन येतो तुमच्यासाठी. हे कंटिन्यू बघत जा विद्यार्थी मित्रांनो. जर यूट्यूबला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. टेलिग्राम जॉईन करा नोट्स वगैरेसाठी किंवा या प्रश्नांच्या PDF साठी. तर चालतं. या ठिकाणी मी थांबतो. भेटू आपण पुढच्या लेक्चरला. धन्यवाद मित्रांनो.